शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते नांदेडला। शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते नांदेडला 812 कोटींची भरपाई मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते पीक विमा योजनेत हेराफेरी, नगर जिल्ह्यातील 233 शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द। पुढली मोठी बातमी निघते पीएम किसान नंतर आणखी एक मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी 1000 कोटींची क्रेडिट हमी योजना सुरू, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते धनंजय मुंडेंवर तोंड न दाखवण्याची वेळ, ते कुठे लपून बसलेत, सुरेश धस यांच्या वक्तव्याने खळबळ। पुढली मोठी बातमी निघते मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, शेतकऱ्यांना भरपाई कधी, खासदार आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार कधी, शेतकऱ्यांचा सुटता सवाल। पुढली मोठी बातमी निघते खते बी बियाणे औषधांवरील जीएसटीतून शेतकऱ्यांना लवकरच दिलासा, अजित पवारांनी दिली माहिती। पुढली मोठी बातमी निघते हमी भावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री, राज्यात पुरेशी सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा, किसान सभेची मागणी। पुढली मोठी बातमी निघते खुशखबर आहे, लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये एकत्र मिळणार। पुढली मोठी बातमी निघते राज्यातील बहुतांश भागात थंडी कायम, काही भागात किमान तापमानात वाढ। पुढली मोठी बातमी निघते कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची माती, निषेध व्यक्त करत विरोधकांचे आंदोलन। पुढल्या मोठ्या बातमी निघते पीएम किसानचा हप्ता 10,000 रुपये होणार, शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या।